मी आज तुम्हाला छान मुलांच्या आवडीची रेसिपी करून दाखवणार आहे। तर इथं मी हे आलू उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली ना, असे छोटे छोटे मी त्याचे तुकडे करून घेतले आणि इथं मी त्याचं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे। इथं मी लांब लांब कट केलेला कांदा, इथं खूप सारा सांबार, इथं मी एक फोड लेमन घेतलेलं आहे, त्याच्यानंतर इथं 2 हिरव्या मिरच्या, एक अद्रकीचा तुकडा आणि खूप सारा लसण आणि कढीपत्ता। तर हिरवी मिरची, अद्रक आणि लसण हे मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे। म्हणजे मी हिरवी मिरचीचा बटाटे बनवणार आहे, कारण मुलांना खूप आवडतात। तर चला मी आज तुम्हाला हिरवी मिरचीचे बटाटे कसे बनवायचे हे सांगणार आहे। तर चला सर्वप्रथम मी मिक्सरला ग्राइंड करून घेते। तर चला, तर इथं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं, थोडंसं जाडसर। लाईट नसल्यामुळे मला इन्व्हर्टरवरच करावं लागलं ते। तर हे बघा, ह्या पद्धतीने मी हे असं ग्राइंड करून घेतलं। तर चला मी आता सर्वप्रथम कढई टेकवते। तर मी कढई टेकवली, तर सर्वप्रथम मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तर इथं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते। मोहरी छान तडतडू द्यायची, त्याच्यानंतर जिरं, त्याच्यानंतर कढीपत्ता छान तेलात तळून घ्यायचा। त्याच्यानंतर मी कांदा टाकते। मी कढीपत्त्याचे छोटे छोटे तुकडे केले, तुम्ही अख्खाही टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर कांदा, कांदा लालसर होऊ द्यायचा। त्याच्यानंतर जो ग्राइंड केलेला मसाला आहे ना, तर तो ॲड करते मी त्याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते। मीठ टाकल्यामुळे चव छान येते, तर थोडंसं मीठ ॲड करते। लक्षात ठेवायचं पुन्हा की आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, नंतर तुम्ही जर मीठ टाकलं तर ते जास्त होणार, तर त्याच्यासाठी लक्ष ठेवायचं। कांदा, हिरवी मिरची आणि अद्रक, लसूण हे सगळं व्यवस्थित लालसर झालं, तर मी आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते। त्याच्यानंतर थोडीसा अर्धा चमचा धनिया पावडर आणि थोडासा अर्धा चमचा घरी बनवलेला काळा मसाला, जास्त नाही ॲड करत, थोडासाच करते। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे बटाट्याचे काप केलेले ना, तर ते आता याच्यामध्ये टाकून द्यायचे। तर हे काप केलेले ना, तर मी याच्यामध्ये ॲड करते। तर इथं मी हे बटाट्याचे काप याच्यामध्ये टाकून दिले, व्यवस्थित खालीवर परतून घेतलं आणि मी आता याच्यामध्ये मीठ टाकते। मी थोडंसं मीठ टाकणार, कारण मी पहिलं सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलं। आणि जे लेमन आपण कट करून घेतलेलं आहे, तर ते थोडंसं याच्यामध्ये टाकायचं, खूप छान चव येते, तुम्ही नक्की करून बघा। तर हे बघा, इतकी छान भाजी झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल, कलर तर इतका छान आलेला आहे। मी याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करते, साखरेनं भाजीला गोडवा येतो, तर थोडीशी साखर ॲड केली मी, चव छान येते, तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर साखर टाकायची नसली तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर चला, इथं भाजी आपली तयार झालेली आहे। आता मी हिरवा गच्च असा सांबार टाकते। आपली आलूची भाजी तयार झाली। हे बघा, इतकी छान झालेली भाजी, तुम्हाला दिसत असेल।